मी सध्या कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील बालिंगा या गाव परिसरात आहे। आपण बघू शकता या रोडवर पाणी आल्यामुळे इथली वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे। बालिंगा ते दोनवडे या गावाच्या मध्ये ही नदी आहे आणि पाणी आहे। या परिसरातले जे पेशंट्स आहेत त्यानंतर महिला आहेत यांना या भागातून बाहेर काढण्यासाठी KDRFची टीम सध्या या ठिकाणी दाखल झालेली आहे। कोल्हापुरातून जे पेशंट्स आहेत जे गावी जाणार आहेत त्यांना बोटीच्या सहाय्याने ते त्यांच्या गावी पोहोचवण्याचे काम सध्या KDRFची टीम करताना आपल्याला दिसते। KDRFचे साधारण 15 ते 20 जवान या परिसरात सध्या तैनात झालेले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो। या पावसामुळे बहुतांश नद्यांना पूर आलेला आहे आणि अनेक मार्ग पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे ज्या गावांमध्ये नदीचं पाणी शिरलेलं आहे अशा भागांमध्ये सुद्धा सध्या रेस्क्यू ऑपरेशन चालू आहेत। या कोल्हापूर जिल्ह्यातला प्रमुख जो मुख्य तालुका मानला जातो तो शिरोळ तालुका। या तालुक्यात सुद्धा आता पाणी वाढल्याने इथं सुद्धा अनेक ठिकाणी नागरिकांनी आपली घरं सोडलेले स्थलांतर केलेलं आहे। सध्या कोल्हापूरच्या संपूर्ण नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आल्यानं आता हे पाणी रस्त्यावर येऊ लागलेलं आहे। त्यामुळे कोल्हापूरला जोडणारे जे प्रमुख मार्ग जे आहेत हे सध्या बंद करण्यात आलेले आहेत। तसंच सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचा आदेश किंवा इशारा प्रशासनाने दिलेला आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।